जय शनिदेव महाराज. जय महाकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, आताच थांबून ही भविष्यवाणी अत्यंत गांभीर्याने ऐका. कारण येत्या 3 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी अत्यंत विचित्र घटना घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण विधात्याने तुमच्या भाग्याचा एक असा रस्ता तयार केलाय, जिथे तुम्हाला एका अत्यंत जवळच्या व्यक्तीचा हात कायमचा सोडावा लागणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. ज्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याला आपल्या काळजाचा तुकडा मानलं, त्याच व्यक्तीचा एक असा काळा चेहरा, अत्यंत गंभीर सत्य तुमच्या समोर येईल. तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. एका क्षणात तुमच्या नात्याचा किंवा विश्वासाचा पूर्णपणे भ्रम तुटणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे काही उगाच केलेले भाकीत नाही, तर आकाशात निर्माण झालेला एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली महाग्रहयोग आहे. तब्बल 30 वर्षानंतर तुमच्या राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव रेवती नक्षत्रा वक्री म्हणजे आपली उलटी चाल त्यांनी सुरू केली आहे. शनीच्या या वक्री चालीमुळे तुमच्या जीवनात धर्माचा आणि कर्माचा मोठा हिशोब सुरू झालाय. एका बाजूला तुमच्या जवळच्या माणसाचे उघडे पडणारे ते काळे चेहरे, तर दुसऱ्या बाजूला करिअर आणि स्वाभिमानातून एकाची करावी लागणारी निवड. शनिदेव तुम्हाला अशा मोठ्या धर्मसंकटात टाकणार, जिथे दोन नावावर पाव ठेवून आता अजिबात शक्य होणार नाही. तुम्हाला एका गोष्टीचा त्याग मात्र करावाच लागेल. परंतु घाबरून जाऊ नका मित्रांनो. जेव्हा शनीची वक्री चाल परीक्षा घेते, तेव्हा मार्ग दाखवायला साक्षात देवभूषित महादेव पाठीशी असतात. हे भयंकर वादळ तुमच्या आयुष्याची शांतता हिरावून घेण्याआधी तुम्हाला या 3 दिवसात नेमके काय करायचे, कोणती चूक टाळायची आणि महादेवाचा असा कोणता तो काळ्या तिळाचा एक सिद्ध उपाय जो तुमचे या महाप्रकोपापासून रक्षण करू शकतो. ही संपूर्ण अचूक भविष्यवाणीचा प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो. तर कुंभराशीच्या जातकानो, येत्या 3 दिवसात कुंभराशीच्या लोकांच्या आयुष्यात अंतराळातील ग्रहाच्या हालचालीमुळे एक भयंकर उलथापालथ घडणार. तुम्ही ज्या माणसावर आजपर्यंत आंधळा विश्वास ठेवला, ज्यांना आपल्या कुटुंबापेक्षा किंवा स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपले, त्याच्यासोबतच एक अशी अनपेक्षित घटना घडेल जी तुम्हाला आतरून हादरून टाकू शकते. हा काळ तुमच्या डोळ्यावर असलेल्या विश्वासाचा पडदा बाजूला करणारा ठरेल. निसर्ग तुम्हाला तुमच्यापासून अशा परिस्थिती निर्माण करेल स्वतः स्वतः तुमच्यासमोर, की जिथे सत्य लपून ठेवणं समोरच्या व्यक्तीला अजिबात शक्य होणार नाही. ही विचित्र घटना घडताना तुम्हाला कोणत्याही पूर्वसंकेत मिळणार नाही. ना अचानक आलेला एखादा फोन कॉल असो, किंवा चुकीने तुमच्या हाती लागलेला एखादा मेसेज, किंवा प्रवासात कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे प्रत्यक्ष डोळ्यासमोर आलेला प्रसंग. यापैकी काही निमित्त ठरू शकते मित्रांनो. ज्या क्षणी हे काळे सत्य तुमच्यासमोर उघडे पडेल, त्या क्षणी तुमच्या पायाखालची जमीन निसटल्यासारखी वाटेल. ज्या माणसाला तुम्ही अत्यंत निष्पाप आणि प्रामाणिक समजत होतात, त्याचा खरा व स्वार्थी चेहरा समोर आल्यामुळे तुम्हाला मोठा मानसिक धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. परंतु कुंभराशीच्या जातकानो, या धक्कादायक प्रसंगात खचून न जाता एक गोष्ट लक्षात ठेवा. हा शनिदेवाचा तुमच्यावर असलेला प्रत्यक्ष आशीर्वाद आहे. शनीची वक्री दृष्टी तुमच्या आयुष्यातील सर्व खोटेपणा आणि फसवणूक नष्ट करण्यासाठी कार्यरत झाली आहे. हा भ्रमाचा भोपळा फुटणे अत्यंत वेदनादायी असले तरी भविष्यात येणाऱ्या एका मोठ्या धोक्यापासून आणि नुकसानीपासून तुमचे रक्षण करण्यासाठी हे कटू सत्य समोर येणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या घटनेकडे दुःखाच्या ऐवजी आयुष्याची नवी आणि स्वच्छ सुरुवात म्हणून पाहायला सुरुवात करा. त्यासोबतच या काळात शनीची वक्री चाल आणि महाद्वैंद्य योग तुम्हाला आयुष्यातील सर्वात कठीण धर्मसंकटात उभा करणार आहे. तुमच्यासमोर अशी परिस्थिती निर्माण होईल, जिथे तुम्हाला दोन अतिशय महत्त्वाच्या पर्यायापैकी एकाचीच निवड करावी लागेल. आजवर तुम्ही दोन्ही बाजू सांभाळण्याचा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा जो प्रयत्न करत होता, तो आता पूर्णपणे यशस्वी ठरेलच. निसर्गाचा आणि शनिदेवाचा स्पष्ट नियम आहे की नवीन आणि श्रेष्ठ काहीतरी मिळवण्यासाठी जुने व निरुपयोगी सोडून द्यावेच लागेल. एकाच वेळी दोन नावावर पाय ठेवून प्रवास करणे आता तुमच्यासाठी अशक्य होणार आहे. हे धर्मसंकट प्रामुख्याने मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात मोठे वादळ घेऊन येईल. एका बाजूला तुमचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला तुमचं प्रेम आणि किंवा जवळचा मित्र. अशा दोन नात्यामध्ये तुम्हाला एकाचा हात मात्र कायम सोडावा लागेल.
तेव्हा समोरच्या व्यक्तीचे काळे सत्य उघडे पडेल. तेव्हा रडत रडत का होईना पण स्वतःच्या भविष्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून कायमचे बेदखल करण्याचा कठोर निर्णय मात्र तुम्हाला घ्यावाच लागेल, लक्षात घ्या. त्यासोबतच हा अलगाव तुमच्या हृदयाचे तुकडे करेल मित्रांनो, परंतु भविष्यात स्वतःला वाचवण्यासाठी हा त्याग करणे अपरिहार्य ठरणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, वक्री शनीचा हा काळ तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक आयुष्याला सुद्धा एक नवे वळण देणारा ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जिथे तुमचा आत्मसन्मानावर थेट गदा येईल. जर तुम्ही अशा ठिकाणी काम करत असाल जिथे पैसा तर मिळतोच, पण मान सन्मान आणि मानसिक शांतता उरलेली नाही, तिथे एखादा मोठा वाद किंवा अपमानजनक प्रसंग घडण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्हाला पैसा की स्वाभिमान यापैकी एकाची निवड करावी लागेल. तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाला प्राधान्य देऊन एखादा मोठा निर्णय घ्याल, परंतु या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला शनीची वक्री चाल तुमच्यासाठी एक वरदान ठरेल. शनिदेव तुमच्या राशीच्या धनस्थानात वक्री होत असल्यामुळे तुमच्या मार्मिक अकाउंट खंगाळला जाणार आहे. ज्या लोकांचे पैसे दीर्घकाळापासून कुठेतरी अडकले होते, ज्यांची थकबाकीली वसुली होत नव्हती किंवा ज्यांचे आर्थिक व्यवहार रखडले जात होते, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ ठरेल. अडकलेला पैसा अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि ज्या व्यवसायात किंवा कामात पूर्वी अपयश येत होते, तिथे पुन्हा एकदा प्रयत्न केल्यास मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, शनीची वक्री चाल जी शनिदेवाचा हा प्रभाव तुमच्या संवादावर आणि कार्यशैलीवर दिसून येणार आहे. जर तुमचे काम बोलण्याशी, सल्ला देण्याशी किंवा व्यवहाराशी संबंधित असेल तर तुमची वाणी अधिक प्रभावी ठरेल. या काळात करिअरमध्ये सुद्धा सुरुवातीला काही अडथळे, कामे लांबणीवर पडल्याचा अनुभव येईल, परंतु घाबरून जाऊ नका. ही शनीची परीक्षा असली. जर तुमची प्रामाणिकपणे तुम्ही प्रयत्न सुरू ठेवले तर जुन्या सोडलेल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी पुन्हा चालून येतील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षाही जास्त मजबूत होणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, वक्री शनीच्या या विशेष प्रभावामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात अत्यंत 3 महत्त्वाचे बदलही घडतील. पहिला मोठा संकेत प्रेम आणि विवाहाशी संबंधित आहे. लग्नात किंवा प्रेमसंबंधात जर दीर्घकाळापासून वाद होत असतील, गैरसमज किंवा लग्न ठरण्यात अडचणी येत असतील मित्रांनो, तर या काळात कटू सत्य समोर आल्यानंतर योग्य तो मार्ग निघेल. नात्यामधील खोटेपणा दूर होऊन खऱ्या व प्रामाणिक जोडीदाराची साथही लाभेल. जर अविवाहित लोकांसाठी लग्नाचे नवीन उत्तम योग सुद्धा जुळून येतील. दुसरा संकेत मानसिक स्थिती आणि आरोग्यासोबतचा आहे. गेल्या काही दिवसापासून चाललेला मानसिक ताण, चिंता आणि अनिद्रा या समस्येतून आता आराम मिळेल. शनीच्या वक्री चालीमुळे आत्मपरीक्षणाची वेळ आल्याने जुन्या दुःखातून, डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी तुमचं मन तयार होईल. आरोग्यविषयक जुने आजार, शारीरिक थकवा जो हळूहळू दूर होऊन तुमच्यात एक नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होईल. तिसरा मोठा संकेत कुंभ राशीच्या स्त्रियांशी आहे. या काळात कुटुंबातील, नोकरी, व्यवसायातील स्त्रियांचे स्थान मजबूत होईल. गृहिणी असोत या नोकरदार महिला, त्यांच्या निर्णयांना कुटुंबात मोठे मानसन्मान मिळेल. विशेषतः महिलांना त्यांच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक ज्या समस्या आहेत त्याच्यावर अचानक मोठा उपाय सापडेल, ज्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळेल. थोडक्यात सांगायचे तर हे 3ही संकेत तुमच्या आरोग्य, नाती आणि मानसिक स्थिती अधिक भक्कम करणारे आहेत मित्रांनो. त्यासोबतच शनीच्या या वक्री काळात आणि महाद्वैंद्य योगामुळे तुमच्या दैनंदिन कामामध्ये सुरुवातीला काही अडथळे किंवा विलंब येऊ शकतो. ठरलेले कामे वेळेवर न होणे, नाहक वातावरण निर्माण होणे किंवा ऐनवेळी कामात अडचणी हे प्रसंग तुमचे घडतील. परंतु कुंभ राशीच्या लोकांना अजिबात घाबरून जाऊ नका, की ही साक्षात शनिदेवांनी तुमची कसोटी तपासण्याची परीक्षा आहे. जर तुम्ही या काळात तुमचा संयम ढळू दिला नाही आणि जिद्दीने पुढे काम करत राहिलात, कर्म करत राहिलात, तर या सर्व अडथळ्यावर मात करून तुम्ही शेवटी विजेते ठराल. शनिदेवाचा हा प्रकोप शांत करण्यासाठी आणि जीवनातील हे भयंकर वादळ टाळण्यासाठी भगवान शिवशंकराची आराधना हा सर्वात मोठा आणि अचूक मार्ग आहे. श्रावण महिन्याच्या या पवित्र काळात महादेवाच्या कृपेने तुमचे सर्व दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकते. त्यासाठी तुम्हाला येत्या 3 दिवसात किंवा पुढील संपूर्ण काळात एक अत्यंत साधा पण शक्तिशाली सिद्ध उपाय करायचा आहे. मित्रांनो, रोज सकाळी स्नान केल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ जल घ्यायचे. त्या
पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे साक्षात शनिदेवाचे द्रव्य मानले जातात ते टाकायचे आणि हे जल शिव मंदिरात जाऊन अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करायचे. जल अर्पण करत असताना महादेवाला प्रार्थना करा मित्रांनो, की हे देवादिदेव महादेव, मला योग्य कठीण निर्णय घेण्याची शक्ती दे. माझ्या आयुष्यातील सर्व संकटे, खोटेपणा दूर कर. मित्रांनो, हा उपाय केल्याने शनिदेवाचा प्रकोप शांत होईल, कठीण प्रसंगात योग्य मार्गही सापडेल आणि तुमच्या आर्थिक कौटुंबिक आयुष्यात पुन्हा एकदा सुख, शांती आणि समृद्धीचा मार्गही मोकळा होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या मोठ्या फेरबदलात आणि शनीच्या वक्री काळात देवभूषित महाकाल हेच आपले सर्वात मोठे रक्षक असणार आहेत. जेव्हा आयुष्यात कठीण निर्णय घ्यायचे असतात किंवा संकटाचे वादळ समोर असते, तेव्हा महादेवाची कृपाच आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते. सर्व दुःखातून सुखरूप बाहेर काढतात ते. जर तुम्हाला मित्रांनो महादेवाच्या न्यायावर आणि कृपेवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं म्हणा जय महाकाल, कृपा ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.